नमस्कार प्रशिक्षणार्थींनो, पुन्हा एकदा मी कौशल्य विभागातर्फे कौशल्य असेल तर कौतुक होईल तसेच महास्किल या यूट्यूब चॅनलवर मी सतीश वरके आपल्यासाठी आज नवीन विषय घेऊन आलो आहे। विषयाचं नाव आहे डाय अँड डाय स्टॉक। डाय अँड डाय स्टॉक हा जास्तीत जास्त प्लंबर या विषयात तसेच फिटर या व्यवसायामध्ये याचा वापर केला जातो किंवा या विषयामध्ये तो शिकविला जातो असे म्हणता येईल। आणि प्लंबर या सेक्शनला याचा वापर जास्तीत जास्त करण्यात येतो। तर यामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार की डाय म्हणजे काय आणि डाय स्टॉक म्हणजे काय। डाय म्हणजे काय तर डाय हे एक काय तर थ्रेड कटिंग टूल आहे। थ्रेड म्हणजे काय तर एक असते इंटरनल थ्रेड आणि दुसरं असते एक्सटर्नल थ्रेड। इंटरनल थ्रेड साठी साहजिकच आहे माझा दुसरा एक लेसन आहे ज्याच्यामध्ये टॅपिंगचा विषय दिलेला आहे तो तुम्ही बघू शकता। परंतु हा आहे एक्सटर्नल थ्रेड पाडण्यासाठी म्हणजे पाईपवर किंवा शाफ्टवर बाहेरून थ्रेड पाडण्यासाठी ज्या साधनाचा वापर केला जातो त्याला म्हणते डाय। तर डाय हे एक थ्रेड कटिंग टूल आहे। डायचा उपयोग दंडगोलाकार जॉबवर बाहेरील थ्रेड्स करण्याकरिता याचा वापर करतात। तर तुम्हाला याच्या डायग्राम मध्ये सुद्धा दाखवला आहे। हा आहे डाय स्टॉक आणि हा आहे त्यामध्ये फिट करण्यात येणाऱ्या डाईस। तर याचा वापर करून आपण दंडगोलाकार भागावर बाहेरील आटे पाडू शकतो। त्यानंतर आहे की डाईसचे काही प्रकार दिलेले आहेत। विविध कामासाठी त्याचे कामानुसार त्याचे प्रकार पाडलेले असतात। त्यामध्ये सर्क्युलर स्प्लिट डाय, हाफ डाय, ऍडजस्टेबल स्क्रू प्लेट डाय, अक्रन डाय, डाय नट, चेसर डाय, पाईप डाय आणि डाय प्लेट इत्यादी त्याचे डायचे प्रकार आहेत। यामध्ये ज्या ठिकाणी ज्याचा उपयोग केला जातो त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो। सर्वसाधारणपणे सर्क्युलर स्प्लिट डाय किंवा जे महत्त्वाचे डाय आहे ते त्याला वापरले जाते। त्यानंतर आहे डाय स्टॉक। डाय स्टॉक म्हणजे ज्याच्यामध्ये त्या डायला पकडल्या जाते तर त्याला म्हणतो आपण डाय स्टॉक किंवा डाय ड्रेंच सुद्धा आपण म्हणू शकतो। त्याच्यामध्ये काय करते त्या डायला पकडल्या जाते। तर त्याच्यामध्ये बटन पॅटर्न स्टॉक, त्यानंतर क्विक कट डाय स्टॉक आणि तिसरा आहे विशेष डाय होल्डर। या तीन प्रकारचे डाय स्टॉक याच्यामध्ये असते। त्यानंतर याची ब्लँक साइज म्हणजे काय तर एक्सटर्नल थ्रेड कटिंग करण्यासाठी सिलेंड्रिकल बार अथवा रॉडचा जो व्यास असतो त्याला ब्लँक साइज किंवा ब्लँक डायमीटर असेही म्हणतात। काय म्हणते बघा पुन्हा ब्लँक साइज म्हणजे काय तर एक्सटर्नल थ्रेडिंग करण्याकरिता सिलेंड्रिकल बार अथवा रॉडचा जो व्यास असतो, सिलेंड्रिकल बारचा जो व्यास असतो त्याला ब्लँक साइज असे म्हणतात। त्यानंतर अशा पद्धतीनं आजचा विषय आहे डाय स्टॉक। तो आपला सर्वांना आवडला असेल तर आजच्या विषयाला ज्यांना तो आवडला असेल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।